भिडे गुरुजींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। बंद दाराआड दोघांमध्ये चर्चा झाली। एका कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी भिडे गुरुजींनी भेट घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। पालकमंत्री आशिष शेलार यांच्या जनता दरबारामध्ये गोंधळ झाला। तक्रार मांडण्यासाठी जाऊ न दिल्याने नागरिक आक्रमक झाले। अंधेरी पूर्वमधील बीएमसी कार्यालयामध्ये आशिष शेलारांचा जनता दरबार भरला होता। लक्ष्मण हाकेंच्या टीकेला राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिलंय। हाकेंच्या टीकेला उत्तर देण्याची गरज वाटत नाही। समाज बांधवांनी विचार केला पाहिजे की असं वक्तव्य करणार नेतृत्व आपल्याला पाहिजे का? कोणतीही आंदोलन करताना मागण्याची भूमिका मांडणं गरजेचं असतं। आमदार विलास भुमरेंनी मतचोरी केल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय। उल्हासनगरच्या एका कार्यक्रमात त्यांनी हा हल्लाबोल केला। काम करत राहिल्यामुळेच मी मोठा झालो। तुम्ही काम करत जा, लोक तुम्हाला मोठे करतील, अशा शब्दांमध्ये सुशील कुमार शिंदेंनी कार्यकर्त्यांना काम करत राहण्याचा सल्ला दिलाय। भंडाऱ्यात जॅकी रावलने यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। यामुळे भंडाऱ्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। अनेक दिवसांपासून रावलने शिंदेंच्या शिवसेनेमध्ये नाराज होते। धुळे महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आहे। 19 प्रभागांमधून एकूण 74 जागांसाठी निवडणूक होणार आहे। नांदेड जिल्ह्यातील किनवटच्या सारखणीत बंजारा समाज आक्रमक झाला। बंजारा समाज बांधवांनी खासदार अशोक चव्हाणांचा ताफा अडवला। यावेळी जोरदार घोषणाबाजी करत बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे। मागण्या मान्य न झाल्यास मागण्या मान्य करा किंवा अन्यथा खुर्च्या खाली करा असा इशारा यावेळी देण्यात आलाय। हा तर ठाकरेंचा पक्ष फुटीचा हंबरडा। हा मोर्चा शेतकऱ्यांसाठी नाही। या मोर्चामध्ये एकही शेतकरी किंवा सामान्य नागरिक नाही, अशी टीका संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंच्या हंबरडा मोर्चावर केली आहे। लातूर दौऱ्यादरम्यान संजय शिरसाटांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे। एका कार्यक्रमाला संजय शिरसाट आणि संजय बनसोडे उपस्थित होते। यावेळी दोन्ही लातूरमध्ये बसलेत, तर एक संजय तिकडे छत्रपती संभाजीनगरला बोंबा मारत फिरतोय असा टोला शिरसाटांनी लगावला। एचडीएफसी बँकेने दिवाळी आधीच ग्राहकांना मोठं गिफ्ट दिलंय। बँकेने एमसीएलआर मध्ये 15 बेसिस पॉइंट्स पर्यंत कपात करण्याची घोषणा केली आहे। त्यामुळे होम लोन, पर्सनल लोन किंवा बिझनेस लोन घेणाऱ्या कर्जदारांना मोठा दिलासा मिळणार आहे। नवीन दर लागू झाल्यानंतर कर्जदारांचा ईएमआय कमी होईल। एअर इंडियाच्या सर्व बोईंग 787 ड्रीम लायनर विमानांचं उड्डाण बंद करून त्यांना ग्राउंड करा, अशी मागणी भारतीय पायलट महासंघाने नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे केली आहे। या विमानांमध्ये वारंवार होणाऱ्या बिघाडांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय। त्यामुळे बिघाडांची चौकशी करणं ही अतिशय आवश्यक आहे, असं भारतीय पायलट महासंघाने केंद्रीय मंत्र्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये लिहिलंय। कोल्ड्रिफ्ट कप सिरपवर आता दिल्लीमध्ये देखील बंदी घालण्यात आली आहे। दिल्ली सरकारने या संबंधीचा आदेश जारी केला असून या औषधाची विक्री आणि डिस्ट्रीब्युशनवर बंदी घालण्यात आली आहे। कोकण म्हाडाने गेल्या 3 महिन्यांपासून घोषणा केलेल्या गृहनिर्माण योजनेची सोडत काढण्यात आली। 5354 भाग्यवंतांचे ठाणे, पालघर, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबईतील घरांचं स्वप्न साकार झालंय। दिवाळी, नाताळची सुट्टी तसेच नववर्षाच्या देवीच्या काळामध्ये तुळजाभवानी दर्शनासाठी होणारी भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता सुट्ट्यांच्या दिवशी 22 तास मंदिर दर्शनासाठी खुलं ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। 14 ऑक्टोबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीसाठी हा निर्णय लागू असणार आहे। बीड जिल्हा कारागृहामध्ये धर्मांतरासाठी जेलर पेट्रस गायकवाड दबाव आणत असल्याची धक्कादायक बाब समोर आली। धर्मांतरासाठी गायकवाडनं कारागृहात कैद्यांची दाढी कापली, कीर्तन बंद केले आणि मारहाण केली असा गंभीर आरोप कल्याण वासुदेव भावले या कैद्याने जामीनवर सुटून आल्यानंतर केलाय। जळगावच्या बिबानगरमध्ये घरफोडीची घटना घडली आहे। चोरट्यांना 97,000चा ऐवज लंपास केलाय। तोंडाला रुमाल बांधलेले 2 चोरटे हे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले।
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण कार्यप्रणालीबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे। प्रभाग आरक्षण सोडत चक्राकार पद्धतीने काढण्यात येणार आहे। पुढील आठवड्यामध्ये प्रभाग आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर करून प्रभाग आरक्षण काढले जाणार आहे। अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोजरीमध्ये संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 57वा पुण्यतिथी महोत्सव पार पडला। यावेळी देश विदेशातून आलेल्या लाखो भक्तांनी तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली वाहिली। तर एसटी कर्मचाऱ्यांची थकीत 4000 कोटी रुपयांची देणी देण्यात यावीत यासाठी कामगार संघटना कृती समितीसह अन्य 2 संघटनांनी सोमवारी आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलावलेली बैठक रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली। त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरलाय। परिणामी आंदोलनाची तीव्रता ही वाढवण्यात आली आहे। मेट्रो 2A म्हणजेच दहिसर पूर्व ते DN नगर आणि मेट्रो 7 म्हणजेच गुंदवली ते ओवरीपाडा या दरम्यान 12 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर दरम्यान 5:25 ऐवजी 7 वाजता म्हणजेच 1.5 तास उशिराने सुरू होणार आहे। सुरक्षा चाचण्या जोड कामासाठी निर्णय घेण्यात आलाय। आजपासून ते सोमवार पहाटेपर्यंत मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली ही बंद राहणार आहे। देखभाल कामांसाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला असून प्रवाशांनी सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलंय। गेल्या 4 वर्षांमध्ये सोन्याचे भाव हे 47,000 रुपयांवरून 1,23,000 रुपयांवर पोहोचलेत, तर चांदीचे भाव 63,000 रुपयांवरून 1,69,000 रुपयांवर पोहोचलेत। या 4 वर्षांमध्ये सोन्यातील गुंतवणुकीतून 157 तर चांदीतील गुंतवणुकीतून 169% परतावा मिळालाय। वर्षनिहाय परताव्याचे प्रमाण पाहिले तर दर वर्षाला आलेख चढताच दिसून आलाय। सोने चांदीच्या भावामध्ये वाढ कायम असून शनिवारी चांदीच्या भावामध्ये 2,000 रुपयांची वाढ होऊन ती 1,69,000 रुपयांवर पोहोचली। तसेच सोन्याच्या भावामध्ये 700 रुपयांची वाढ होऊन ते 1,23,000 रुपयांपर्यंत पोहोचलं। गेल्या आठवड्यापासून चांदीच्या भावामध्ये मोठी भाववाढ सुरू झाली आहे। मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपमुळे मुलांच्या मृत्यूच्या घटना समोर आल्याने केंद्र सरकारच्या कुटुंब कल्याण संचालनालयाने कफ सिरपच्या वापरासंबंधी आणि औषधांच्या डोसमध्ये खबरदारी घेण्यासाठी एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे। यामध्ये सर्व रुग्णालयांना 2 वर्षाखालील मुलांना खोकला आणि सर्दीची औषधं देऊ नयेत असे निर्देश देण्यात आले आहेत। मध्य प्रदेशमधील छिंदवाडा, बैतूल आणि पांढुर्णा येथील विषारी कफ सिरप प्रकरणामध्ये 22 चिमुकल्यांचा मृत्यू झाल्यानंतर सरकार आता ॲक्शन मोडवर आलंय। मध्य प्रदेशचे ड्रग्ज कंट्रोलर दिनेश श्रीवास्तव यांनी बॅन कफ सिरपची जो स्टॉक होता त्याची सीज कारवाई सुरू करण्यात आली आहे। राज्यामध्ये कफ सिरपचे उत्पादन करणाऱ्या 30 कंपन्यांच्या तपासणीसाठी केंद्र सरकारला पत्र पाठवण्यात आलंय। महाराष्ट्रातील पुणे शहरामध्ये घरांची विक्री घटली आहे। पुणे बेंगळूर नंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं IT हब आहे। अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाचा फटका जगातील IT क्षेत्राला बसलाय। पुण्यातील IT पार्कमधील हजारो कर्मचाऱ्यांनी आपली नोकरी गमावली। याचा फटका रिअल इस्टेट मार्केटला बसलाय। यामुळे पुण्यात घरांची विक्री घटली आहे। मुंबईतून मान्सूनने काढता पाय घेताच ऑक्टोबर हीटची सुरुवात झाली आहे। मुंबईचे कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस पर्यंत वाढले। भारतीय हवामान विभागाने शहर आणि उपनगरांमध्ये ऑक्टोबर हीटची तीव्रता जाणवू लागल्याचं म्हटलंय।